नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांद्या पिकावरील वेगवेगळे रोग व त्याच्यावर काय उपाययोजना केल्या जातात. सर्वात पहिला रोग आहे पर्पल ब्लॉच डिसीज. याला आपण मराठीमध्ये परिपत्रक ठिपका रोग म्हणतो. या नावाची बुरशी असते. याचा ओळखण्याचा प्रकार असतो, पानावर जांभळ्या रंगाचे ठिपके दिसतात, जे हळूहळू मोठे होतात व पाने वाळून पिवळी पडतात. अशा रोगग्रस्त जे पानं आहेत त्याला शेतातून काढून टाका आणि रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मँकोझेब 0.25% किंवा 0.1% कार्बनडेजियम या बुरशींचा फवारणी आपण आपल्या शेतात करू शकता. दुसरा रोग आहे डाउनी मिल्ड्यू. यामध्ये पानाच्या खालच्या भागात पांढऱ्या रंगाचे जाळीदार थर दिसतो व पाने पिवळे पडू लागतात. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला मेटेलॅक्सिल 8% व मॅन्कोझेब 64% यासारख्या बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कंदकूज किंवा बेसल रॉट हा एक बुरशीचा प्रकार आहे. तर कंदकूज कसा ओळखायचा? तर कंद कुजतात व पाणी वाळून जातात. कंद सहज उखडला जातो व खराब झालेला दिसतो. तर याला नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा लागवडीपूर्वी कांदा पिका जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा किंवा अन्य जैविक बुरशी वापर करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर चौथा रोग आहे ऑनियन येल्लो डॉर्फ व्हायरस, OYDV. कांद्यावरील व्हायरस असे म्हणतात. पानावर पिवळट पट्टे दिसतात व झाडाचा विकास थांबतो. कंद छोटे राहतात. तर रोगग्रस्त झाडे काढून टाकणे, त्याच्याबरोबर शेतीमध्ये कीटकनाशकाचा वापर करून मावा व तुडतुडे याचे नियंत्रण करणे जरुरी असते. त्याच्यानंतरचा रोग आहे पांढरी कुज किंवा व्हाईट रॉट, बुरशीजन्य रोग आहे. या रोगाला कंट्रोल करण्याला लक्षणे असतात. कांदा पिकाच्या मुळावर पांढऱ्या रंगाचा फफूंद तयार होतो व झाडे वाळून मरतात. शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित असला पाहिजे. रोगग्रस्त झाडे काढून टाकली पाहिजेत. त्याचबरोबर फवारणीसाठी कार्बनडेजियम किंवा थायोफोनेट मिथाइल बुरशीचा मातीमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जैविक बुरशीनाशकामध्ये आपण खालील उपाय पाहू शकता. इंडिया ॲग्रो कंपनीचे इंडिया भूअस्त्र, त्याचबरोबर मायप्रॉड हे बुरशीनाशक जर आपण कांद्यामध्ये वापरले तर वरील सर्व रोगांचा आपण ऑर्गॅनिक पद्धतीने पण इलाज करू शकतो. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप नंबरवर कॉल करणे. व्हिडिओसाठी आपल्याला जे पाहिजे त्याच्याबद्दल माहिती द्या. धन्यवाद. तर कंदकुज